नमस्कार मित्र विलास भाऊ गावाबाहेर एका लहानशा घरात राहत होते. आता ते घर म्हणजे सर्व घर कौलारू. विलास भाऊंचे वय आता 50 वर्षाचे. वडिलांनीच ते घर भाड्याने घेतले होते 70 वर्षापूर्वी. फक्त 10 रुपये भाडे. खूपच मोठी मोकळी स्पेस जागा होती. मोठाली बरीच झाडी होती गावाच्या बाहेर शांत एरियात. आणि बाकीचे घरं असे दूर दूर होते. सर्व घरं असेच कौलारू मातीचे आणि आजूबाजूला म्हणून मोकळी जागा. आता मोठी जागा मिळाली आणि घर एकदम छान. त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांनी ते घर भाड्याने घेतलं आणि ते खालीच केलं नाही. आता विलासभाऊंचे आई वडील जिवंत नव्हते, वारले होते. ते कधीच वारले होते. घर मालक पण त्यांच्या आधीच वारलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी ते घर सोडलंच नाही. घर मालकाला 2 मुलं होते, ते मुंबईला राहत होते. हे मनी ऑर्डरने त्यांच्याकडे ते 10 रुपये पाठवून द्यायचे वडील घर भाडं म्हणून. विलासभाऊंचे आईवडील वारल्यानंतर सुद्धा विलासभाऊंनी ते घर सोडायचा विचारच केला नाही. घर मालकाला 2 मुले, त्यांच्या मोठ्या मुलाच्या नावाने विलासभाऊ मनी ऑर्डरने पैसे पाठवून द्यायचे घराचे भाडं. आता त्या मुलांनी त्यांचे वडील वारल्यानंतर घर खाली करण्यासाठी बऱ्याचदा यांना विनवणी केली की आम्ही शहरात राहतो, आम्हाला ते घर विकायचे. हे म्हणायचे आम्ही घर सोडणार नाही, इतके दिवसापासून आम्ही राहतोय, त्याच्यामुळे ते घर आमचंच होणार, राहील त्याचे घर, कशी होईल त्याची जमीन, आम्ही कसं काय घर सोडू. मग त्या दोघं मुलांनी कोर्टात केस टाकली. कोर्टात केस टाकून सुद्धा काही उपयोग झाला नाही. भाडेकरी कायदा, भाडेकरी विलासभाऊ यांच्याकडून केसचा निकाल लागला. मात्र एक झालं की भाडे फक्त वाढले 50 रुपये महिना. आता गावाबाहेर शांत जागा होती, एवढी मोठी जागा आणि घर विलासभाऊ कशाला सोडतील. विलासभाऊंचं गावात गॅरेज होतं, गाड्या वगैरे दुरुस्त करायचे, मोटरसायकली. त्यामुळे त्यांनी ते घर सोडायला तयारच नव्हते. बरेच लोक म्हणायचे विलासभाऊ अहो सोडून द्या ती जागा, तुमची पैशाची कमी आहे का, किती पैसा आहे, की गॅरेज किती जोरात चालतो, देऊन टाका त्यांना ती जागा. विलासभाऊ अहो ती जागा आम्ही इतक्या वर्षापासून राहतोय, तर जागा आमचीच मग झाली ना, आता आमच्या मालकीची जागा आहे, आम्ही कशाला सोडायचं, आम्ही नाही सोडणार. मग म्हणे विकत घेऊन टाका, स्वस्त मागे जी किंमत असेल ती, ते मुलं तयार आहेत, पण तुम्ही विकत घ्या. विलासभाऊ नाही कशाला विकत घ्यायची, कशाला पैसे खर्च करायचे, एवढी मोठी जागा कोण सोडील आणि कशाला आम्ही पैसे देऊ, इतक्या वर्षापासून आम्ही राहतोय, आम्ही नाही पैसे देणार. विलासभाऊ ऐकायला तयार नव्हतं. बऱ्याच लोकांनी मध्यस्थी करून पाहिली. त्या दोघा मुलांनी आले, बऱ्याचदा रावण्या केल्या की विलासभाऊंना सांगितलंय बघा तुम्हाला जी किंमत द्यायची ती किंमत द्या, आम्ही काही इथं राहायला येणार नाही आणि ते घर तुम्ही घेऊन टाका. पण विलासभाऊ नाही, भाडेकरी कायद्यानुसार ते आता घर माझे झालेलं आहे, का म्हणून तुम्हाला पैसे द्यायचे. विलासभाऊंनी ऐकलंच नाही, कोणाचंच ऐकलं नाही. ते दोघं मुलं निघून गेले. मग विलासभाऊ काय करायचे, 50 रुपये महिना दर महिन्याला मनी ऑर्डर करून द्यायचे मोठ्या मुलाच्या नावाने. त्यांचा प्रयत्न चालूच होता की बा काही करा. विलासभाऊ घर खाली करायला तयार नाही, स्वस्त मागे घेऊन टाक बाबा तू. पण विलासभाऊ म्हणायचे 1 रुपया मिळणार नाही, मी भाडेकरी आहे, भाडेकरी म्हणून मी तुम्हाला भाडं देतोय ना, माझ्याजवळ आता पैसे नाहीत असं सांगायचे. आता विलासभाऊंना काही कमी नव्हतं, परंतु लोभ कायदा होता, राहील त्याचे घर, का म्हणून सोडायचं, का म्हणून त्यांना ती जागाचे पैसे द्यायचे. ती जागा ऑटोमॅटिक आपल्या नावाने होणारच आहे, एक ना एक दिवस. ऐकायचे तयार नव्हते. ते मुलं कंटाळले निघून गेले. मग त्याने नातच सोडून दिला. असे 2-3 वर्ष अजून निघून गेले. आणि अचानक काय झाले कुणास ठाऊक, रात्री विचित्र आवाज घरात येऊ लागले. बाहेर पण बापरे, मध्यरात्री उठून पाहायचं तर बाहेर काहीतरी असे काळ्या पांढऱ्या आकृत्या माणसं असे फिरताना दिसायचे. विलासभाऊ म्हटलं अरे, घर मालकाच्या मुलांनी आपल्याला मारण्यासाठी गुंड चोर तर पाठवले नाही, यांनी आरोडी मारली का, ते आकृत्या गायब होऊन द्यायचा. भुताटकी आहे का चोर आहेत काय सांगता येत नाही. घरामध्ये सुद्धा विचित्र आवाज यायचे, सर्व दचकून उठायचे. विलासभाऊंच्या पत्नीचे नाव मथुरा होते आणि त्यांची 2 मुलं होती. 2 मुलं मोठी झाली होती. ते कॉलेजला जात होते, म्हणजे आता शेवटच्या वर्षाला. एक 23 वर्षाचा होता व एक 25 वर्षाचा. त्यांचे शिक्षण आता संपवण्यात आले होते. ते व पत्नी म्हणायचे आता आपण नवीन प्लॉट घेऊ, घर बांधू, इथं राहायचे नाही. आता विलासभाऊंचे गॅरेज होते, पण घर कमी भाड्याने लोप होता, ते घर सोडायला तयार नव्हते. भाडेकरी कायदा, राहील त्याचे घर. त्यांना वाटलं भुताटकी का मालकाने कोणाला चोर वगैरे जरूर आपल्याला घाबरण्यासाठी प्लॅन केलेला आहे, कोणाला तरी पाठवत आहेत. मग त्यांनी काय केलं, पुजारी पकडला, पूजा वगैरे केली, मांत्रिक पकडले, मंत्रतंत्र केले. पण बाहेर रात्रीच्या वेळेला कोणीतरी फिरताना दिसायचं. रात्र झाली, 12-1 वाजले का कोणीतरी दरवाजा ठोकला, दरवाजा वाजवायचा. हे उठायचं, कोण आहे, दरवाजा उघडून बाहेर गेलं, कोणीच नाही, सुमसाम. परत दरवाजा लावला, सर खिडकीतून पाहिलं का लगेच काळ्या पांढऱ्या माणसाच्या आकृत्या फिरताना झाल्या. विलासभाऊंना वाटलं नाही, नक्कीच मालकांच्या मुलांनी हा प्लॅन केलेला आहे, गुंडांना ते पाठवत आहे रात्रीच्या वेळेला आपल्याला घाबरवण्यासाठी, की आपण घाबरून घर सोडून देऊ, भुताटकी म्हणून.
पण खरंच भुताटकी नाही आहे का नाही. मग वहिनी म्हणायच्या, मथुरा वहिनी म्हणायचे, बाबा रे भुताटकी जे, अहो तुम्ही आपल्याला घराच्या बाहेर लोक फिरताना दिसतात, मध्ये घरामध्ये आवाज येतात, चित्रविचित्र आवाज येतात. एक दिवशी विलास भाऊंनी पाहिलं, वेळेला एकदम घरात कोणीतरी एक पांढरी आकृती उभी होती. त्यांनी एकदम आलो, अरे कोण आहे. ती आकृती लगेच दुसऱ्या खोलीत पळाली. हे खळबळून उठले, लगेच मोठमोठ्या ओरडायला लागले. त्यांची मुलं पत्नी सर्व उठले, पाहतात घरात तर कोणीच नाही. मग त्याने तुम्हाला भात झाला असेल. वहिनी म्हणायचे, बापरे रात्रीच्या वेळेला जर काही कमी जास्त झालं, आपण मोठमोठ्याने आरोडे मारले तर सर्व घर दूर आहे. आजूबाजूला किती झाडी, केवढे मोठे आहेत, पण जागा आहे. तुम्ही हा नाच सोडा, आपण गावात चाललं कुठंतरी भाड्याने घेऊ, भाड्याने राहू, किंवा आपल्याजवळ आता पैसे आहेत, एखादा प्लॉट घेऊ, आपण घर बांधून टाकू. आज तर घरसुद्धा घेऊ शकतो आपण. पण विलास बरोबर, अरे केवढी मोठी जागा आहे, आपलं घर आणि ही जागा आता इतक्या वर्षापासून आपण राहतो, आता ती आपल्याच मालकीची झालेली. एक ना एक दिवस ते कायदेशीर त्यांना आपल्या नावाने करावं लागेल. पण मुलं आणि वहिनी तयार नव्हते. ते म्हणायचे, बाबा रे इथं भुताटकी आहे. पण विलास भाऊंचा विश्वास नव्हता. नाही, एक तर मालकाच्या मुलांनी प्लॅन केलेला असेल, चोर दरोडे असतील किंवा कोणाला तरी गुंडांना पैसे दिले असेल, रात्रीच्या वेळेला घाबरा, भुताटकी म्हणून हे घर सोडून देतील. विलास भाऊ तयार नव्हते. मग त्यांनी काय केलं, पुजारी आणलेत, पूजाविधी केला. 2-3 दिवस पूजा चालली. तरी त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रसंग. रात्रीच्या वेळेला घरात कोणतरी फिरतोय, भांडे फेकतोय, भांडे आदळतोय, हसण्याचा आवाज, मध्ये रडण्याचा आवाज, दचकून उठायचे, बापरे असं काय होतंय. संध्याकाळ झाली, 8-9 वाजता सुमसाम म्हणायचं. गावाबाहेर घर, कोणीच तिथं यायचे नाही. त्यांच्या घरीसुद्धा लोक घाबरायला लागले, नाही भाऊ तुमच्या घरात की नाही भुताटकी आहे, आता ते घर भुताटकीचे झालेलं आहे. सर्व लोक म्हणायचे, विलास भाऊ ते घर सोडून द्या, रात्रीच्या वेळेला तर भूत दिसतं. आणि दूर जे घर होतं ते म्हणाते, रात्रीच्या वेळेला आम्हाला सुद्धा तुमच्या घराकडून खूप विचित्र आवाज येतात, कोणतरी मोठमोठ्याने रडतोय, मोठ्याने हसतोय आणि अशा आकृत्या दिसतात फिरताना. बापरे कमाल आहे. विलास भाऊ, नाही असं नाही, मालकाच्या मुलांनी काहीतरी प्लॅन केला, कोणाला तरी पाठवलेलं आहे बास. विलास भाऊ अजिबात तयार नव्हते. मग विलास भाऊने काय केलं, पूजापाठ करून सुद्धा तोच अनुभव, घरात भांडे पडायचे, आवाज यायचा. बापरे. आता विलास भाऊंनी मंत्रतंत्र केलं, विधी मार्ग केले की इथं भूत यायला नको. पण रात्र झाली का विचित्र आवाज यायचे, भेसूर आवाज, दचकून उठायचे. काही वेळा रात्रभर यांना झोप यायची नाही. एक दिवशी विलास भाऊ उठले आणि त्यांना दिसलं काळी आकृती घरात फिरते. हो बापरे. त्यांनी पुन्हा आरोळे म्हणलं, हे कोण आहे. म्हणजे अस्वल होतं का माकड होतं समजलं नाही. घरातल्या लाईट एकदम बंद झाले आणि त्या आकृतीने विलास भाऊंच्या जी एकदम झटापट सुरू केली आणि विलास भाऊला जोरात खाली पाडलं, छातीवर कुदून बसली. विलास भाऊ मोठमोठ्या ओरडा लागले. मोठमोठ्या त्यांचा आवाज ऐकून घरातले सर्व उठले. आता मुलांनी उठलं, घरातले लाईन बंद. त्यांनी पटकन मोबाईलच्या उजाडात पाहिलं, एक विलास भाऊ खाली जमिनीवर फरशीवर पडलेले आणि त्याच्या अंगावर एकदम काळी भोर आकृती. त्यांच्या एका मुलाने लगेच मोबाईलच्या टार्चच्या उजाडात बघितलं आणि एकदम ओरडले, कोण आहे. तेवढ्यात ती आकृती एकदम अदृश्य झाली. बापरे. पटकन उठले. मग लाईट लावली, लाईट लागली सर. 0 लाईट कसं काय बंद झाला आता, काहीच समजलं नाही. विलास भाऊ थरथर कापत होतं, त्यांचं संपूर्ण कपडे फाटलेले आणि त्यांनी सांगितलं की ती आकृती कोण होतो काय माहिती, चोर होता का तो माझ्या गळात दाबत होता. वहिनी म्हणाल्या, हो गळात दाबत होता, मग चोर लुटार गळात कशाला दाबीन, तो तुम्हाला फक्त मारहाण करेन, सर्व लुटून घेऊन जाईन, घरातला आतून कडे आहेत. मग गेला कुठं हा. सर्व इतके घाबरले, थरथर कापत होते. विलास भाऊ घामेघूम. मग काय करायचं. रात्रभर तसे जागे, सकाळी उठले, कामावर चालले गेले. मग मथुरा वहिनी त्यांचे 2 मुलं ते म्हणाले की बघा पप्पा अजिबात ऐकत नाही, आपण असं सांगू पप्पांना की नाही काही करून आपण स्वतः घर शोधू आणि पटकन दुसरीकडे कुठेतरी आपण चाललं जो भाड्याच्या घरात. हे घर आता सोडा, या घरात भुताटकी चाललेली, हे घर पूर्ण भूताने झपाटलेलं आहे. 2 मुलं मथुरा वहिनी यांनी विलास भाऊंना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. 5-6 दिवस निघून गेले पण विलास भाऊ ऐकायला तयार नाही. हे मालकाचा प्लॅन, मी चांगला मांत्रिक आणील आणि पूजापाठ करेन, ही भुताटकी आहे नक्की. मला बी आता समजलं की हे गुंड चोर सोडलेले नाही आहेत, हे तर भुताटकीच आहे. मग भुताटकीचा बंदोबस्त करायला मार्ग आहेत ना, कशाला घर सोडायचं. इतकं स्वस्तात घर मिळालेलं आहे आणि आता कायद्यानुसार आपलेच झालेलं आहे. आता हे घर राहील त्याचे घर. नशीब की आपण अजून भाडं बंद करून दिलं तरी काय करून घेणार आहे. ते आपला होप निर्माण झाला होता, तो काही कमी होतच नव्हता. रात्रीच्या वेळेला कोणीतरी दरवाजा वाजवायचा, मध्ये हसण्याचा आवाज यायचा, कधी भेसूर रडण्याचा आवाज यायचा, बाहेर कोणतरी रडतोय, एखाद्या बाईचा आवाज आहे, कोणीतरी रडतोय बाहेर. विलास भाऊ आणि मथुराबाईने उठल्या, खिडकीजवळ गेल्या, खिडकीतून पाहिलं बाहेर कोणतरी एक बाई बसलेली होती त्यांच्या अंगणात आणि मोठमोठ्याने रडत होती. बापरे काय करायचं. विलास भाऊने नाही, कोणतरी मुद्दाम पाठवलेलं आहे, चला मी दरवाजा उघडतून जातो. परंतु तेवढ्यात 2 मुलं उठले. त्यांनी सांगितलं नाही पप्पा बाहेर जाऊ नका, अहो भुताटकी काही होईल, काही कमी जास्त झालं तर तुमचं झालं. आणि थोड्या वेळात बघतात बाहेर तर बाई गायब, आवाज गायब. रात्रभर यांना झोप आली नाही.
2-4 दिवस गेले. रात्रीच्या वेळेला कोणीतरी फटाफट फटाफट 5-6 दगड फेकायचे. खिडक्यातून आत यायचे, कौलारू छत होतं ते छतावर पडायचे. बापरे, काय कोण दगड फेक करतो. तरी पण विलास भाऊ अजूनही घर सोडायला तयार नव्हते. आता मुलं आणि वहिनी फार कंटाळले. आता काय करा, यांच्या मनात लोभ निर्माण झाले. ते आता एवढी मोठी जागा आहे, काय करायची आपल्याला ती जागा, आपला जीव महत्त्वाचा आहे. पण विलास भाऊ ऐकायला तयार नव्हते. सकाळी उठले, दारापुढे अचानक दचकले. लिंबू, काही हाडं पडलेली होती, गुलाल, फुटलेल्या बांगड्या, अशी कोणतरी पूजा केलेली होती अगदी दाराच्या समोर. बापरे, हे घाबरले. कोणतरी रात्रीच्या वेळेला आपल्याला घाबरवण्यासाठी पूजापाठ केलेली आहे. काय पूजा आणि पुन्हा मांत्रिक पकडले. मांत्रिक म्हणाले, बाबा तुमच्या घरात जादूटोणा केलेला आहे कोणतरी आणि तुमच्या घरानं भुताटकीने झपाटलेलं आहे, तुम्ही ताबडतोब सोडा. पण विलास बोलले, नाही, असा काही जोरदार प्रयत्न करा की भूतं पडून जायला पाहिजे. मांत्रिक म्हणा, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. विलास बोलणार, तुम्ही मांत्रिक आहेत ना, तुम्हाला काय पैसे मिळाले, मग तुम्ही मांत्रिक कशासाठी बनलेले, भूतांना तुम्ही हाकलू शकत नाही, तर मग मांत्रिक बनलेच कशाला. मांत्रिकांनी पाहिलं की विलास भाऊ ऐकत नाही. ते नाही, बाबा काही काही भूतं फार ताकदवान असतात, तिथं आमचे मंत्रसुद्धा अपूर्ण पडतात. आम्ही मंत्रतंत्र करतो, पण जर ताकदवान भूत असले ना तर काहीच उपयोग होत नाही. मग विलास म्हणा, मग ताकदवान भूत ह्या घरात आले कसे, हे घर भूताटीने कसं काय झपाटलं, इतक्या वर्षापासून आम्ही राहतोय, तेव्हा आणि आताच कसं काय झालं. घरमालकाच्या मुलाने काहीतरी चांगला मांत्रिक पकडलेला असेल, त्यानेच भूतं सोडलेले आहेत. आता खरं खोटं का समजायचं. मग काहींनी सांगितलं, बाबा रे, गावाबाहेर घर आहे, एखाद्या वेळेला भूतांनी जर निवडलं एखादं घर, आणि असे जे जुने घर असतं ना ते भूतांना फार आवडतात, त्याच्यामुळे इथं खूप भूतं गोळा झालेले आहेत. भूतांना पळवण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करतो. बस त्यांनी पैसे भरपूर उपडले आणि पूजापाठ केली. 8-15 दिवस गेले. परत सकाळी उठून बघतात तर दारापुढे गुल्याल, लिंबू, हाडं पडलेले, बांगड्या पडलेले. बापरे, हे कमीच व्हायचे नाही. 8-15 दिवसामध्ये दारापुढे नेमकं काही ना काही पडलेलं राहायचं. बापरे, आता सगळे घाबरले. गावातले घराच्या आजूबाजूचे लोक म्हणाले, रे बाबा रे, तुम्ही ते घर सोडलं नाही, त्या मुलांनी काय केलं काय माहिती बा, काहीतरी केलेलं आहे. मग विलास भावाचे काहीतरी केलेलं आहे, पण का कुणाला तरी पैसे दिलेले आणि ते रात्रीच्या वेळेला आम्हाला असं घाबरवतात, भूताचं रूप घेतात, हे घेतात. मोहम्मद रवीने, राहो तुमच्या अंगावरती माणसाने झडप घातली, आतून घराचे दरवाजे बंद, तो गुंड होता, तर मग गेला कस का तो घराच्या बाहेर. तरी विलास भाऊ ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे, नाही नाही, असं नाही, काहीतरी प्लॅन आहे. एक तर भूताटकी असेल ते बी मी मान्य करतो, पण भूताटकीला मार्ग आहे ना, भूताटकी पडून लावण्यासाठी मार्ग आहे. कशालाही घर सोडायचं, एवढ्या स्वस्तातलं घर आणि कायद्यानुसार राहील त्याचं घर, आपलंच झालेलं आहे. आता ते मी तर असं करतो, उद्यापासून मनी ऑर्डर करणंच बंद करतो, त्यांना भाडत द्यायचे. 2-4 दिवस झाले का लगेच रात्रीच्या वेळेला घरात कोणतरी फिरतोय, भांडे फेकले यायचे, घरातले खुर्च्या फेकले यायचं, हे उठायचे दचकून, कोणी बघतात, कोणीच नाही. काय कमाल आहे, हे घरात असं काय भूताटकी होते. घाबरायचे तर खरी, पण लोभ होता. घर सोडायला विलास भाऊ तयारच नव्हते. एक दिवशी रात्री काय आलं, विलास भाऊ झोपलेले होते आणि अचानक बघतात तो घरात एकदम जाड झाला. अरे बापरे, ते दचकून उठले. अरे बापरे, जाड, आग लागली. सर्वचे सर्व उठले. घरात एका ठिकाणी आग लागून गेलेली ती. फटाफट पाणी आणून ती आग विझवली. आता नवीनच प्रकार सुरू झाला, घरामध्ये अशी आग लागायला लागली. परत 5-6 दिवस गेले. 5-6 दिवसानंतर पुन्हा भर दुपारी विलास भाऊ कामावर गेले, ते मुलं कॉलेजला गेले होते, वहिनी एकट्या होत्या. स्वयंपाक आणि त्यांना एकदम जाणवलं काहीतरी बाहेर वास आला त्यांना धुराचा. अरे काय पेटलं बघता, बैठक खोलीमध्ये पलंग पेटून गेलेला होता डायरेक्ट. हो बापरे, मोठमोठे ओरडायला लागले. आजूबाजूचे लोक धावत आले, बाटलीने पाणी टाकून ते विझवली आग. बापरे, घराला आग कशी लागली, कोणी लावली. विलास भाऊ आले. विलास भाऊ नाही, काहीच घाबरायचं नाही, कोणीतरी येऊन की नाही अशी आग लावून पडून जात असेल, तू घरात एकटी असते. 5-7 दिवस झाले का घरात कुठेतरी अशी आग लागायची, काहीतरी पेटायचं आणि पटकन विजवा लागायची. बऱ्याच लोकांना सांगितलं, विलास भाऊ घर सोडा, तुमच्या घरमालकांच्या मुलांनी काहीतरी भयंकर जादूटोणा केलेला आहे. याला एक दिवशी अमावस्येची रात्र होती, 12-1 वाजले असते ना. अचानक बघतात तो समोर मागच्या खोलीमध्ये एकदम झाड दिसला. बापरे, मुलं उठले. बापरे, एवढा झाड. मग त्यांनी काय केलं, फटाफट पाणी घेतलं आणि ते आग विजवायला लागले. पण तोपर्यंत दुसरीकडे झाड, लगेच तिसरीकडे झाड. अरे, एका वेळेला कसं काय घर पेटतोय. मग घाबरले. फटकन दरवाजे उघडला, घराच्या बाहेर पळाले, मोठमोठ्या ओरडायला लागले, आग वाचवा. आजूबाजूचे लोक पळत आले आणि 5 मिनिटाच्या आत संपूर्ण घर एकदम पेटून गेलं. बापरे, धड करतो. त्यांनी पटकन फायर ब्रिगेडला लगेच फोन केला. तिकडून त्यांनी सांगितलं की आम्ही 5 मिनिटात येतो. आग इतकी भडकली, एक अगोदर लाकडी घर आणि कौलारू दगडाच्या भिंती वगैरे झालं, तर संपूर्ण लाकडी काम होतं. जुनं घर होतं ते, जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं घर होतं ते. त्यांच्या वडिलांनी भाड्याने घेतलं. त्याच्यानंतर आता 70 वर्ष होऊन गेले त्या घराला. आग पूर्ण कोरडं लाकूड, इतका वेगाने आग भडकली, संपूर्ण घर पेटून गेलं.
दूर उभे राहून सर्व गंमत बघता, लोकही पाहता. मग अग्निशामक दल आला. तोपर्यंत घराने पूर्ण पेट घेतलेला. खूप प्रयत्न केला आग विझवण्याचा. एकच गाडी आली. एका गाडीने एवढं मोठं घर कसं काय विझवलं जी. पूर्ण घर राख रांगोळी होऊन गेली, संपूर्ण राख. 2-3 घंट्यामध्ये संपूर्ण घर जोडून गेलं. त्यांचे सामान बिमान सर्व कपडे लत्ते घरात. विलासभाऊंचे काही पैसे होते घरात, ते मोठमोठे रडायला लागले, सर्व ओरडायला लागले. घरातले सर्व लोक रडत होते. आगीत सर्व भस्म होऊन गेला. सर्व लोक म्हणतात, विलासभाऊ तुम्हाला किती अनुभव आले, किती बुताटकी होती. विलासभाऊ नाही, हे कोणीतरी घर पेटवून दिला. म्हणजे अरे घर कसं का पेटवणार. घर पेटलं त्यावेळेला घरातल्या सर्वांनीच पाहिलं होतं. इकडच्या आग विझवली की दुसरीकडे पेटायची. कोण होतं घरात. मग पेटलं कसं घर. बापरे, ही नक्कीच भुताटकी. काही इलाज नव्हतं. संपूर्ण घर बेचिराख होऊन गेलं. सामान सर्व जोडून गेलं. काहीच नाही. संपूर्ण राख रांगोळी. खूप रडत होते. सर्व लोकांनी म्हटलं, विलासभाऊ तुम्हाला की नाही लोभ सुटला. राहील त्याचे घर. कुठं घर आहे आता. राहा या घरामध्ये. राहील ते सामान सर्व सामान जोडून घरातले TV फ्रीज जे बी होतं पूर्ण घरच जोडून गेलं. लोक काय कमात पडला. काही लोक म्हणाले, विलासभाऊ राहील त्याचे घर. तुम्ही घडी घडी तेच म्हणायचे, राहील त्याचे घर. ज्यांचं जागा आहे त्यांचा आत्मा काय म्हणत असेल. तो मनुष्य तर मरून गेला, त्यांचा आत्मा काय म्हणत असेल. त्यांच्या मुलांना किती वाईट वाटत असेल. तुम्ही घर सोडायला तयारच नाही. काय त्याचा दुरुपयोगच केला तुम्ही. विलासभाऊ काय करणार. नुसतं ओक्साबोक्शी रडत. वहिनी फार समजूतदार होते. मुलं म्हणतात, ते म्हणाले, पप्पा काही चिंता करू नका. आपला जीव असला ना 4 इंचा हेच महत्त्वाचं. आणि आपण जर त्या गीत जळून गेलो असतो तर एकदम ते जळालं ना आपल्या अंगावर पडलं असतं, आपल्याला उठता आलं नसतं. पप्पा आपला जीव असला सर्वात महत्त्वाचं. विलासभाऊंना लोभ सुटला होता. राहील त्याचे घर. भाडेकरी कायद्याचा त्यांनी दुरुपयोग केला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. संपूर्ण राख रांगोळी होऊन गेली. फक्त अंगावरच्या कपड्यानेशी ते सर्वचे सर्व वाचले होते. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.